डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला झालेल्या कथित मारहाण प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापले असताना शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकारांच्या कठोर प्रश्नासमोर त्यांनी अधिक भाष्य टाळल्याने चर्चा आणखी वाढली आहे. पत्रकार परिषदेत रमेश म्हात्रे बोलले, जी घटना घडली त्याबद्दल मला दिलगिरी आहे, मात्र मी महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसे दिसत असले तरी तो कॅमेराचा अँगल असू शकतो. संबंधित महिला डॉक्टर बाबत बोलताना त्यांनी ती माझ्या मुलीसारखी आहे, मी तिला केवळ हातावर फटका मारला कारण आम्ही बोलत असताना ती सतत फोनवर बोलत होती आणि आमची तक्रार ऐकत नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे, आम्ही महिलांवर कधीही हात उचलला नाही आणि पुढे उचलणार देखील नाही असं सांगितलं. रुग्णालयातील अपुऱ्या व्यवस्थेमुळे हा वाद निर्माण झाल्याचा दावा करत व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासनही त्यांनी दिलंय. दरम्यान पत्रकारांनी सीसीटीव्ही फुटेज, गुन्हा दाखल होणे आणि घटनेतील इतर गंभीर मुद्द्यांवर प्रश्न विचारताच रमेश म्हात्रे यांनी त्यावर कोणतीही स्पष्ट उत्तर न देत पत्रकार परिषद आटोपत घेतली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले असून या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण, डोंबिवली. मी सर्व पत्रकारांचे स्वागत करतो. त्या ठिकाणी जी काही घटना झाली त्याबद्दल मी पहिला दिलगिरी व्यक्त करतो आणि मी ठासून सांगतो या ठिकाणी मी महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही. ही जी टीव्ही फुटेजमध्ये, सीसी कॅमेरा फुटेजमध्ये जे येते कॅमेऱ्याचा अँगल येत असेल, ती महिला डॉक्टर माझ्या मुलीसारखी आहे म्हणून ती म्हणतो, एकेरी उल्लेख करतो, ती माझ्या मुलीसारखी. तिचे मॅरेज झाले का नाही ते पण मला माहिती नाही. सतत कानाला बोलत होती, आमची रिक्वेस्ट ऐकत नव्हती आणि त्यामुळे मी तुझा फोन ठेव बाजूला, आमची कंप्लेंट आधी घे, काय तर आमची तक्रार घे, ऐकून घे, एवढंच मी तिला बोललो. आणि मी त्या महिलेला मारलेलं नाही, आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, त्यामुळे महिलांवर आम्ही हात उचलला नाही आणि याच्या पुढे उचलणार नाही. आणि हे जे काय घडली घटना हॉस्पिटलच्या कमतरतेमुळे असेल तर ते हॉस्पिटल फुलफिल करण्याची जबाबदारी मी आतापासून चालू करेन. परंतु याच्या पुढे ज्यांच्यासाठी मी जे काम केलेलं आहे, ज्यांच्यासाठी मी धावून गेलो, जिच्यावरती संकट आलं होतं, अडचणीत आली होती, समस्या निर्माण झाली होती, त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐका काय घडले ते त्या सांगते तुम्हाला. यांनी मला बोलावलं, मी फोन केला यांच्याच फोनवरती, त्यांना फोन द्या सांगितलं डॉक्टरांना. डॉक्टरांनी माझे फोन घेतले नाही आणि 2-2, 3-3, 4-4 वेळा प्रयत्न करून सुद्धा घेतला. ह्या सारख्या रडत होत्या. मला सिरियसनेस समजल्यामुळे मी तिथे गेलो आणि बाकीचे यांच्या तोंडून ऐका मी तुम्ही शेकडो शिव्या त्या ठिकाणी दिल्या. साधना काढली. काय झालं होतं? काय सांग, काय प्रकार आहे? म्हणजे 5:45 वाजल्यापासून माझ्या मुलीला मी सोनोग्राफी करायसाठी गेली. सोनोग्राफी मध्ये मी पोरगीची क्रिटिकल आहे म्हणून मी हॉस्पिटलला गेली. हॉस्पिटलला सांगितलं का, त्यांनी तपासल्यानंतर सांगितलं का मुलगीची कंडिशन खूप खराब आहे. तर कंडिशन खराब आहे तर मग म्हटलं मॅडम तुम्ही ट्रीटमेंट करा काहीतरी. तर मग आमच्याकडे बेडच नाहीये. त्यांचा आम्ही जसं 6 वाजल्यापासून आम्ही तिथे जेव्हा गेलोय तेव्हापासून त्यांनी एकच टप्पा धरलेला, तुम्ही सायनला घेऊन जा, इथे बेड नाहीये, ऑक्सिजन लेवल नाहीये, तुम्ही सायनला. मी रिक्वेस्ट केली त्यांना, पायावर पडलो का मॅडम आमची कॅपॅसिटी नाहीये तेवढी, काय बाहेर आम्ही प्रायव्हेट मध्ये पण जाऊ शकत नाही आणि सायनला पूर्ण सायन डुबलेला आहे, 4-5 घंटे जाणार आणि तोपर्यंत माझ्या मुलीचं काय झालं असतं तर आम्ही काय करू शकतो मॅडम? तुम्ही सांगा. आम्ही डॉक्टरांना आम्ही देव मानतोय, तुम्ही देवासारखे तर तुम्ही आम्हाला काय पर्याय सांगा आम्हाला. तुम्ही 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत माझ्या पोरगीला तडपडत ठेवली त्या लोकांनी, पण त्यांनी काय ट्रीटमेंट पण केली ना आणि बेडच नाही म्हणून सांगितलं. म्हटलं एक नॉर्मल डिलिव्हरीची पेशंट होती, ठीक आहे म्हटलं आम्ही 1 तास थांबतो. एक लेडीज म्हणजे ऑक्सिजन म्हणजे त्या मुलाला जर ऑक्सिजन लेवल नसेल पाहिजे असेल तर मग म्हटलं माझ्या मुलाला मिळेल, माझ्या नातीला मिळेल. तुम्ही इथं पण मला इथेच सिजर करायचं आणि मला इथेच ठेवायचं माझ्या मुलीला, कारण का आमची कॅपॅसिटी नाहीये. पुढे काय झालं मग? तुम्ही काय केलं पुढे? मग पुढे त्यांना आम्ही रिक्वेस्टच करतो, ते लोक फक्त सायनलाच घेऊन जा. 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत त्या लोकांनी एकच टप्पा ठेवला, तुम्ही इथे. तुम्ही नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कॉल केला होता, काय नेमकं घडलं पुढे? नंतर मग मला
त्यांनी पर्यायच नाही, ते नाहीच बोलायला लागले म्हणून दादांना मला फोन करायला लागला. मी दादांपुढं खूप रडली. दादा असं असं बोलतात का सायनला घेऊन जा, पण सायन पूर्ण डुबले. तर आता मी मुलीला काय करू, माझी पोरीचा जीवामध्येच रस्त्यात काय झालं तर मी काय करू. तर मग दादा बोलले का जी डॉक्टर असेल, मॅडम असतील, सर असतील त्यांना फोन द्या. ती लोक फोन पण घ्यायला तयार नाही. तुम्ही नाही, पण तुमचा आवाज आहे त्या ठिकाणी. तुम्ही स्पष्ट बोलताय की तुम्ही दादा खूप डेंजर आहेत, दादाच्या नादी लागू नका, आणि त्या डॉक्टरला तुम्ही पण झटापटी करताय. हे त्यांना योग्य वाटलं का? झटापट नाही केलेलं आहे. दादांनी जेव्हा दादा त्या मॅडमशी बोलतायत तर बोलतोय दादा, तर त्या मॅडम ऐकायला तयार नव्हत्या. ते फोनवरतीच बोलत होत्या. तर दादाने काय माझ्याशी बोला मॅडम, तुम्ही फोन नंतर बोला, मला सीएम मॅडमचा कुठला नंबर द्या. ते दादा बोलतायत पण त्यांच्याशी. दादा अश्लील शिवाय एका महिला डॉक्टरला देतात, त्या तुमच्या समोर देतात, हे योग्य वाटलं का तुम्हाला? योग्य नाही वाटलं, पण माझी मुलगी तडपडत होती ना, ते तुम्ही बघितलं नाही. माझ्या पोरीचा जीव गेला असं ते तुम्ही बघितलं ना. दादाने माझ्या मुलीला बघितलं, बेडवरती माझी मुलगी तडपडते. तुम्ही सायनला घेऊन जा, सायनला घेऊन जा. दादा आपल्याकडे सायनला घेऊन जाण्याची परिस्थिती डॉक्टरी नव्हतीच. आता कुठल्याही पद्धतीची सुविधा जी आहे त्या ठिकाणी नाहीये. आणि तुमचे दादा या ठिकाणचे नगरसेवक आहेत, हा. 30 वर्ष नगरसेवक आहेत, तुम्ही स्वतः त्या हो, ठिकाणी सांगतायत. हा. मग एवढ्या वर्ष का सुविधा झाली नाही त्या हॉस्पिटलमध्ये? मग दादांनीच तर त्या ऑक्सिजन लेवलच्या पेट्या कोणी सुविधा केल्यात. दादांनीच आपल्या एकनाथ शिंदे सरांना, मग आपल्या ह्याला त्यांनी दादांनीच रिक्वेस्ट केली म्हणून ते दादा पेट्या गेल्यात ना ऑक्सिजनच्या. डिलिव्हरी कुठे झाली? डिलेव्हरीच्या आता इकडे नेले, कल्याणला नेले दादांनी. मग शेवटी सीएम मॅडमला कुठला फोन केला आणि दादांनी हे करून मग ते कल्याणला का नेलं नाही? कल्याणला पण होतं की नाही? मग सायनच का तुम्ही धरलं? मला एवढं सांगा, सायनच का पकडलं? हिंदी